होता की आमच्या आरणमध्येच एक इथं आगोरी महाराजांचा मठ आहे. PI साहेबांनी टेंभुर्णीचे जे PI आहेत त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये दिलेला आहे की यांचा घरकुलाचा वाद होता, परंतु मी या गावचा सरपंच प्रतिनिधी आहे आणि गेली फक्त मला एवढंच म्हणायचंय की माझ्या जे मुलाचं झाल्यात हाल ते फक्त त्याचं पण झालं पाहिजे. ह्या स्मशानभूमीतल्या ज्या मयत व्यक्तीच्या ज्या कवट्या असतात ह्या कवट्या सुद्धा गायब झालेल्या आहेत. आपला तर चुलत भाऊच होता, का असं केलं वाटतं आपल्याला? एकंदरीत आपला वाद वगैरे काय होता, शेत जमिनीचं काय प्रकरण आहे? असं वाटतंय की संदेशनं फक्त पोस्टमनचं काम केलेलं आहे आणि ह्याच्या पाठीमागं मुख्य सूत्रधार दुसरा कोणीतर आहे. पोलीस सांगतात घरकुलाचा वाद आहे, ते त्याच्यामुळे असं झालं असं सांगण्यात काय? पूर्वी थोडंफार हे त्या जागेसाठी झालेलं असेल म्हणत वाटतं का घरकुलाच्या वादातून एवढी मोठी घटना घडू शकते असं वाटतं? आरोपी शोधण्यामध्ये पोलीस अपयशी आहेत. माझ्या मुलाचं झालंय तसंच ते माझ्या घरातला असो किंवा बाहेरचा असो, त्या सुद्धा व्यक्तीचं तसंच माझ्या समोर झालं पाहिजे. पासून जे मठ किंवा मठातील जे काय त्यांचे भक्त आहेत ते गायब होते. नरबळीचा प्रकार घडलेला होता आणि लोंढे म्हणून आमचा तो रिलेटिव्ह जो होता, पाहुणा होता, त्याच्या कवटीमध्ये दिवा लावण्यात आलेला होता पूजा वगैरे करून. हे केलेलं आहे. कुठल्या तर आमिषापोटी त्याला आमच्यापर्यंत पोच करा. कुठल्या गोष्टीला त्यांची काही XY झेड असते. तारीख 15/7/2025 सायंकाळच्या सुमारास शाळेतून येतो एक मुलगा आणि आई मी खेळायला जातो असं सांगून जवळच असलेल्या गावातील मैदानावर खेळायला जातो. हे अखेरचे शब्द त्यांच्या आई वडिलांच्या कानी पडलेलं. मात्र काही तास झाले मात्र आपला मुलगा घरी आला नसल्याच्या कारणाने शोधाशोध सुरू होते. मग यामध्ये नातेवाईकांकडे देखील शोध घेतात, पण आपला मुलगा सापडायचं कुठे दिसून येत नव्हतं. यावेळी अनेक तर्क वितर्क या पाठीमागे काढले जात होते. पोलीस प्रशासनानं देखील शोधाशोध काम देखील त्यांचं सुरू केलं. शोधता शोधता 4 दिवस निघून जातात आणि 5वा दिवस उलटतात आणि त्या दिवशी मात्र तुळशी मोडलीम रस्त्यावर असलेल्या जाधव पाटीजवळच जो सीना-माडा उपसा सिंचन आहे तो कोरड्या कालव्यात एका लहान मुलाचा मृतदेह सापडतो. मृतदेह 4 दिवसांपूर्वीचा असल्याचा संशय येतो. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमची पाहणी देखील करण्यात येते. यावेळी रक्ताने माखलेले दगड, चाकू देखील त्यावेळी जवळपास सापडतं. पायामध्ये बांधलेला काळा गोप आणि अंगावर असलेल्या कपड्यावरून तो तात्काळ कार्तिकचाच मृतदेह असल्याचं निष्पन्न होतं. जवळच्या परिसरातील आपली मुलं बाहेर देखील सोडायचं देखील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती देखील निर्माण झाली होती. ते ठिकाण किंवा मृतदेहावरून पाहता कार्तिकचा नरबळी देखील गेल्याची चर्चा देखील त्या ठिकाणी रंगू लागली होती. दरम्यान टेंभुर्णी पोलिसांकडे देखील एक आव्हान उभं राहिलं होतं. पोलिसांनी आपली चक्रे कार्तिकच्या घरातूनच आणि भावभावकीतून तपासायची चक्रे फिरवायला सुरुवात केली. यामध्ये धक्कादायक प्रकरण समोर आलं ते म्हणजे कार्तिकचा खून हे चुलत भाऊ असलेलं संदेश खंडाळे यांनीच गुन्ह्याची कबुली देण्यात आली. छोट्याशा कार्तिकचा खून कोणी आणि कशासाठी केला याची चर्चा होत होतीच, मात्र नेमका हा वाद काय होतं हे मात्र समजू शकले नाही. येणाऱ्या काळात याचा देखील तपास पोलीस प्रशासन करतीलच. पण आता माझ्यासोबत कार्तिकचे जे आईवडील कुटुंब आहेत ते आपल्या सोबत आहेत. कार्तिकची आई आता माझ्यासोबत आहेत. मशी नाव काय आपले? हर्षदा बळीराम खंडाळे. काय पहिले काय घडलं? शाळेतून ते आला, अंघोळ हात पाय धुतले, कपडे घातले आणि खेळाय म्हणून गावात गेला ते पैसे 20 रुपये घेऊन. हा, पण फक्त मला एवढंच म्हणायचंय की माझ्या जे मुलाचं झाल्यात हाल ते फक्त त्याचं पण झालं पाहिजेत. आणि नसल त्यांच्याकडून होत तर ती माझ्या हाती द्या, माझी मी करते. मला जसं हाल त्याचं करायचं तर. काय नेमकं काय प्रकरण काय कशामुळे झालं असं वाटतं एकंदरीत? याआधी तुमच्या घरातील कोणी असेल ते संदेश खंडाळेचं नाम व्यक्तीचं नाव समोर येतंय संशयित म्हणून. मग यांचं तुमचं कधी भांडण झालं होतं? नाही, भांडण नाही झालेलं कधीच नाही. त्यांचं आमचं भांडण नाही, काय नाही. कधी संबंध कसे होते आपल्या घरातील एकंदरीत? चांगले होते घरात. आता घरातले जसे संबंध असतात तसे चांगलेच होते ना. कधी केव्हा झालं हे? कार्तिक गेल्यानंतर आपण त्याची काय काय केलं परत त्यानंतर घरातून निघून गेल्यानंतर? बघितलं सगळीकडं, हो इकडं तिकडं तपासणी केली पण तो नाही सापडला. त्यामुळे पोलीस ठाण्यात गेलो आणि तक्रार नोंदवली त्याची. असं झालं. कशासाठी असं घडलं असं वाटतं एकंदरीत? खरं तर
शब्द नाही आहेत मलाही बोलायला, मला ही परिस्थिती नाही आहे विचारायची, तरी देखील मी विचारतोय. यापूर्वी अनेक घटना घडलेल्या दिसून येतं, पंढरपूरमध्ये असेल किंवा असं जवळपास असेल, तर असे प्रकरण पाहता एकंदरीत आपल्या मुलाचा देखील असा हाल झालाय किंवा त्याला ठार मारण्यात आलं, काय वाटतं? काय वाटतंय म्हणजे जे माझ्या बाळाचा हाल केला तीच त्याचं पण करायचं ना, दुसरं काय वाटणार आहे मला? जसं माझ्या लेकराचं केलंय तसंच त्याला पण करायचं, ती पण माझ्या डोळ्यासमोर करायचं आणखी. कुठेतरी अशी सुडाची भावना वगैरे अशी येते. नाही तशी नाही कधीच भावना नाही, कारण की घरातली असल्यामुळं असं कधी वाटलंच नाही ना. माझ्यासोबत त्यांचे वडील देखील आहेत इथे, कार्तिक यांचं. काय वाटतं एकंदरीत आता परिस्थिती समोर आली, आता हत्या कोणी केली त्यांनी देखील आता कबुली देण्यात आली त्यांची. मला वाटतं की जसं माझ्या मुलाचं झालंय तसंच ते माझ्या घरातला असो किंवा बाहेरचा असो, त्या सुद्धा व्यक्तीचं तसंच माझ्या समोर झालं पाहिजे, असं मला एवढंच अपेक्षा आहे. पोलीस प्रशासन देखील आता तपासात त्यांचं चालू आहे, त्यांना आता देखील आता न्यायालयात आता सादर करतील. 3 दिवसाची पोलीस कस्टडी देखील मिळाली आहे. मग हा न्याय आता आपलं पोलीस प्रशासनात देतात ते योग्य आहे का अयोग्य आहे? आणि त्यांना तातडीनं ते शोधावं, ते का त्याला नेलं, कशा पायी झालं, त्याला का मारलं, ही त्यांना चौकशी करावं. आणि जसं माझ्या मुलाचं झालंय तसं त्या व्यक्तीचं व्हावं, कोणी का असं ना. नाही, आपला आता चुलत भाऊच होता, का असं केलं वाटतं आपल्याला एकंदरीत? आपला वाद वगैरे काय होता, शेत जमिनीचं काय प्रकरण आहे? काय नाही वादाचं हे काय नाही. आणि असं घरातला माणूस आहे असं आम्हाला ऑब्जेक्शनच नाही ना, असं करू शकत हे असं आम्हाला वाटलंच नाही. गेल्या 3-4 दिवसापासून शोधाशोध सुरू होते, त्यावेळी जे कोणी खंडागळे असेल, आपले चुलत भाऊ असेल, यांच्याकडून काय बोलणं झालं तर आपल्यासं काय नाही तसं काय सुद्धा नाही. रोजच्या प्रमाणे जसं म्हणजे सहसा आम्ही म्हणजे संपर्कातच म्हणजे नसायचो. ती मी सकाळी घरातनं गेलो की संध्याकाळी यायचो, तसं माझं लय कॉन्टॅक्टच नसायचं. पण ही कसा प्रकारे 5-5:30ला शाळेत आला, तिकडे जे गेला 6 वाजता, ती 6ला जे गेला ती पण परत आलेलाच नाही घरी. काय म्हणजे एकंदरीत काय वाटतं, कशामुळे असं प्रकार घडला असं वाटतं? आता ते मला तर काय सांगता येणार नाही, का घडला, कसा घडला, कशा पाय घडला. आपलं भाऊभावकीचा वाद किंवा असं काय? काही सुद्धा नाही तसा भावाभावकीचा वाद नाही, काय नाही. की असं जाणवूनच आलं नाही की असं तो करल म्हणून. आपलेच आता चुलत भावाचं नाव समोर आलंय संशयित म्हणून, काय वाटतं आता, काय प्रतिक्रिया? काय सुद्धा नाही, कोणी असो, आमच्या घरातला असो, बाहेरचा असो, जसं माझ्या मुलाचं झालंय तसं त्या व्यक्तीचं व्हावं असं माझं मत आहे. पोलिसांनी देखील न्यायालय देखील आता न्याय देतील. आता जी काय असेल ती त्यांना माझ्यासाठी तातडीनं ती शोधून काढावं आणि माझ्यासारखा मला न्याय मिळावा असं माझं म्हणणं आहे. पोलीस देखील आपल्या गावचे सरपंच आपल्या सोबत आहेत. काय वाटतं सरपंच साहेब, प्रकार कशावरून झाला असं वाटतंय? आता संशयितांचं नाव देखील आता समोर आलंय. आता सर तसं बघायला गेलं तर खंडाळे कुटुंब हे अतिशय गरिबी परिस्थितीतून पुढे आलेलं आहे आणि ह्यांच्या भावभावकीमध्ये कुठल्याही प्रकारचे भांडण नंटा वगैरे किंवा एकमेकाबद्दल द्वेष असा कोणताही आम्हाला दिसून आलेला नाही. कारण ह्यांच्या घरापासून अगदी 100 मीटरच्या अंतरावरती माझं घर आहे, त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये कुठलेच मतभेद नाहीत. कुठले ह्यांच्या घरामधील छोटे मोठे कार्यक्रम असतील किंवा वैयक्तिक ह्यांच्यामध्ये कुठले मतभेद कुठल्याही कार्यक्रमामध्ये दिसून आलेले नाहीत आम्हाला. त्याच्यामुळं जो संदेश खंडागळे आहे ह्याच्यावरती संशय येण्याचा काय म्हणजे ठोस तसा हेच नव्हता. परंतु ज्या दिवशी कॅनॉलमध्ये मलाच पहिला फोन आला जाधव वस्तीवरून की सरपंच साहेब असं असं एक मृत्यू व्यक्ती इथं पडलेला आहे, आम्ही गेलो तर तो मृतावस्थेमध्ये पडलेला होता आणि त्याची ती काळी पॅन्ट आणि निळा शर्ट बघून मी समजून गेलो की हा कार्तिकचाच मृतदेह आहे म्हणून. त्याच्यानंतर पोलिसाच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ह्याचा खून किंवा ह्याचा मर्डर हा त्याच्या चुलत भावाने संदेशीनेच केलेला आहे म्हणून. कशासाठी केला असं वाटतं? एकदा त्यांच्या आईने सांगितले की त्यांचा पूर्वीचा कुठला वाद नव्हता, काय नव्हता, काय कारण असू शकते नेमकं आहे? तसं आता सध्याला काहीच सांगता येत नाही. कारण PI साहेबांनी टेंभुर्णीचे जे PI आहेत त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये दिलेला आहे की ह्यांचा घरकुलाचा वाद होता. परंतु मी या गावचा सरपंच प्रतिनिधी आहे आणि गेली 2006 पासून मी बहुजन समाज पार्टीचं
जिल्हा लेवलला काम करत आहे. त्याच्यामुळं मी ह्या समाजाशी किंवा आरणमधील सर्व समाजाशी मी चांगल्या प्रकारे निगडीत आहे. ह्या खंडाळे कुटुंबियाचा कुठलाही घरकुलाशी वाद निगडीत नाही. नेमकं काय कारण असू शकतं असं काय वाटतं एकंदरीत आता हे संपूर्ण चित्र समोर आलं पण आता ह्याच्यामध्ये सर तसं बघायला गेलं तर ह्यांची जर परिस्थिती बघितली, भूतकाळातली ह्यांची परिस्थिती बघितली, तर त्याच्यावरनं कोणताच आपण विचार करू शकत नाही का हा संदेश ह्याचा मर्डर करू शकेल म्हणून. या आधी आम्हाला अजून पण असं वाटतंय की संदेशनं फक्त पोस्टमनचं काम केलेलं आहे आणि ह्याच्या पाठीमागं मुख्य सूत्रधार दुसरा कोणीतर आहे. या आधी असा प्रकार आपल्या आजूबाजूच्या गावात किंवा आपल्या अरण गावात घडलं होतं असं कधी लहान मुलांच्या बाबतीत? आम्हाला कळतंय असं तर आरणमध्ये असा पहिल्यांदाच प्रकार घडतोय. आणि आजूबाजूला जर विचार केला तर टेंभुर्णीमध्ये 2006 साली असा प्रकार घडलेला होता. नरबळीचा प्रकार घडलेला होता आणि लोंढे म्हणून आमचा तो रिलेटिव्ह होता, पाहुणा होता, त्याच्या कवटीमध्ये दिवा लावण्यात आलेला होता पूजा वगैरे करून. आम्हाला सुद्धा तसंच वाटत होतं की कार्तिकचा सुद्धा नरबळी म्हणा किंवा गुप्तधनासाठी त्याचा वापर कोण करण्यासाठी त्याला उचललेला आहे का काय. काय वाटतं कोण असू शकेल आपल्या गावातील किंवा बाहेर असं वाटतं? आता तसा तर अंदाज आम्ही लावला होता की आमच्या आरणमध्येच एक इथं आगुरी महाराजांचा मठ आहे. आम्ही सगळ्यांनीच त्याच्यावरती संशय बाळगला होता. परंतु ते 15 तारखेपासून जे मठ किंवा मठातील जे काय त्यांचे भक्त आहेत ते गायब होते. आणि काल रात्री किती दिवसापासून ते महाराज होते? महाराज गेली 1 वर्ष 2 वर्ष झालं ते महाराज आहेत. आणि त्या महाराजांचं एवढं प्रस्त वाढलेलं आहे की आमच्या आरणला संत सावता महाराजांचं आरण म्हणून लोक ओळखले जातात अख्ख्या भारतभर. पण काही दिवसांनी हा जर मठ किंवा हे मठाधीश जर इथून बंद झाले नाहीत तर ह्या आरणसारख्या गावाला संत सावता महाराजांचं आरण न ओळखता आगोरीचं गाव असं ओळखलं जाईल असं आम्हाला वाटतंय. असं ह्याच्या संदर्भात आम्ही SP साहेबांना निवेदन सुद्धा दिलेलं होतं की माननीय SP साहेब की या आरण गावामध्ये आगोरीसारखा एक व्यक्ती मठ बांधून राहिलेला आहे. तो मठाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला फूस घालवण्याचा प्रयत्न करत आहे. कुणाला मठ कुणाच्या ह्याच्यातलं आहे ते कोणी जागा दिली का त्यांची महाराजांनी स्वतःची स्वतः जागा आहे. गोरगरीब लोकांना इन्स्टावरती त्याच्या रील्स टाकून दिशाभूल करण्याचं काम करतो, फसवण्याचं काम करतो. कुणाला मुलं बाळं होत नसतील तर मुलं बाळं होण्यासाठी तो त्यांना अंगारा वगैरे किंवा काय पूजा विधी वगैरे करायला होतो. अशा प्रकारचे अनेक प्रकार त्याच्याकडे आहेत. आमच्या मशानभूमीमध्ये आरणच्या किंवा आरण पंचक्रोशीतल्या मशानभूमी असतील, वरवड असेल, भेंड असेल, तुळशी असेल, ह्या मशानभूमीतल्या ज्या मयत व्यक्तीच्या ज्या कवट्या असतात ह्या कवट्यासुद्धा गायब झालेल्या आहेत. आणि त्या कवटीची पूजा करताना आगोरीचे अनेक स्टेटस त्याच्या इन्स्टावरती व्हायरलसुद्धा आहेत. परंतु टेंभुर्णी पोलीस स्टेशननी अद्याप किंवा SP साहेब असतील ह्यांनी अद्याप त्याच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाही. ते जर कारवाई 8 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिल्यावर केली असती तर आज ही वेळ आली नसती असं आम्हाला वाटतंय. एकंदरीत आता पोलीस तपासानं देखील समोर काही बाबी समोर येतील. तपास योग्य दिशेने चालला असं वाटतं आपल्याला? तपास योग्य दिशेनं चालू आहे परंतु मुख्य आरोपी शोधण्यामध्ये पोलीस अपयशी आहेत. फक्त जे कोणी आता चुलत भाऊ यांचे चुलत भाऊ असतील खंडागळे ह्यांचा फक्त वापर केला गेला असं या प्रकारामध्ये वाटतं? 100% त्याची भूमिका म्हणजे पोस्टमन सारखी केली असावी असा आमचा अंदाज आहे की त्याला उचलेपर्यंत तिथपर्यंत पोच करण्याचं ह्याच्याकडून काम झालेलं असावं. पण ह्याचा मुख्य सूत्रधार दुसरा असावा हे 100% वाटायला लागले. काय आपलं नाव काय आपलं? सचिन पांढरून लोखंडे आरण आरणचं आहेत का? माझं घरी येत शेजारीच. शेजारीच. यापूर्वी असं कधी घडलं होतं का? नाही गावात आमच्या तर अजून तर निदर्शनात नाही असं झालेलं. अनेक तर्कवितर्क आहेत. नरबळीचा देखील असं संशय देखील बाळगला जात आहे. मग ते नरबळीच आम्हाला पण संशय वाटतोय, दुसरं काही नाही. एकीकडे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं हा आता कालच आता प्रस्थान आता माऊलींच्या संत सावतामाळी यांच्या भेटीला पांडुरंग येत आहे. मग त्याच नगरीमध्ये असा प्रकार घडतोय हे किती निंदनीय बाब वाटते सरपंच साहेब? अतिशय निंदनीय बाब आहे ही. कारण आरणला संताचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि अनेक संत हे पांडुरंगाच्या भेटीला जातात आषाढी वारीला. परंतु पंढरीचा पांडुरंगच हा संत सावतामाळ्याच्या भेटीला येतो आणि त्या गावामध्ये असा प्रकार घडतोय तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे. तर ह्या गोष्टीचा मी ग्रामपंचायत आरणच्या वतीनं निषेध तर करतच आहे. परंतु कार्तिक खंडागळे याला न्याय दिल्याशिवाय पण आरण बसणार नाही हे तितकंच खरं आहे.
आपण जे काही आपण यांच्या ज्या भावना आहेत आपण ऐकलेल्या आहेत त्याच्यामधून तो फक्त जे कोणी अटक झालेले संशयित आरोपी यांचा फक्त पोस्टमनचा देखील वापर काय म्हणता आपण काय झालं माहिती आहे का, आम्ही ह्या घरातला मोठा करता माणूस आहे. पूर्ण इथली हिस्ट्री मला माहित आहे. आमच्या लहान मोठ्या सहित आम्ही एकत्र राहतो. हे कुटुंब अजून कसलं वैर बी नाही या कुटुंबात. फक्त आम्हाला काय संशय आहे की त्या मुलाला कुठल्या तर आमिषापोटी कोणीतरी नेलेलं असावं किंवा त्याला 10 रुपये कोणीतरी किंवा पैशाचे आमिष म्हणा किंवा अजून दुसरे आमिष दाखवून. पोलीस सांगतात घरकुलाचा वाद आहे ते त्याच्यामुळे असं झालं असं सांगण्यात येतं. काय पूर्वी थोडंफार हे जागेसाठी झालेलं असेल म्हणत असं नाही. वाटतं का म्हणजे नाही. घरकुलाच्या वादातून एवढी मोठी घटना घडू शकते असं मुलाला वाटतं काय करणार, मग आम्हाला केलं असतं ना, त्याच्या वडिलाला केलं असतं किंवा मला केलं असतं. घरकुलाचा थोडा विषय गौणच आहे. हे नॉर्मली असेल विषय नाही ती नाहीच. पण मला काय म्हणायचं, जर घरकुलाचा विषय असता ह्या लहान मुलाला एवढं हत्या करायची गरज नव्हती ना. त्या मुलाच्या वडिलाला ज्या जनावर घरकुल आले त्याला काहीतरी केलं असतं ना. बरं ते करणारा बी चुलत भावाचा पोरगा ती बी लय वयानं लय मोठं नाही की बाबा तिथपर्यंत पोचल एवढं कृत्य करण्याच्या लेवलचा बी ती वय नाही त्याचं. तो बी मुलगा 20च्या आतला आहे की एवढं कृत्य करण्याच्या लेवलचा नाही. फक्त ह्याचं काय केलेलं आहे, कुठल्या तर आमिषापोटी त्याला आमच्यापर्यंत पोच करा. कुठल्या गोष्टीला त्यांची काही XYZ असेल आमच्यापर्यंत पोच करायचा ह्या पोराचा वापर केलेला असावा असा आम्हाला संशय भरपूर आहे. तिथून पुढं आणि पोलिसांना विचारलं असता काय बाबा त्याने काय तुम्हाला ही केलं का, तर पोलीस प्रशासन काय म्हणते की त्याला आम्ही 10 वेळा विचारायचा प्रयत्न केला की बाबा तू केलंय ती मान्य करतो, आम्ही पोच करून दिलंय तिथपर्यंत पोचतोय म्हणला, पण तिथून पुढे ती बोलवू शकत नाही. ह्याचं एक कारण आम्हाला उलगडा होणार. ती म्हणतोय ते कुणी सांगितलं की म्हणजे मला पोच केलं एक आम्हाला थोडं वाटतंय असं की ती असं सांगते ती पोलिसास कोण काय काय गोष्टी आम्हाला लक्षात आल्या की ती बोलतोय आणलेलं ते बाय ह्याच्यावर कळतं की तिथपर्यंत नेलंय, पण तिथून पुढे ते बोलू शकत नाही बाबा कशासाठी केलंय. पण समजा ती असं सुज्ञ बी आहे की बाबा सांगण्याचं लेवलचा आहे, पण तिथून का ती बोलू शकत नाही. आणि आमचं ते म्हणणं नाही, आमच्या घरातला जर त्या आरोपी निघाला तर त्याला फासावर लटकावा त्याच्याबद्दल बी आमचं काय नाही. पण जर त्याच्या व्यतिरिक्त जर कोण असला तर त्याला शासन झालं पाहिजे आणि मूळ जे आहे तिथपर्यंत शोधा हे आमच्या अपेक्षा. एकंदरीत या घटनेवरून पोलिसांनी योग्य आरोपींची देखील तपासणी करून आणि योग्य न्याय देखील देण्याचं देखील असं भावना देखील यांच्यामधून सांगण्यात येत आहे. कॅमेरामन अक्षय व्यवहारेसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, अरण माडा.